कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापरे भाऊजी, एवढं ओळखता तुम्ही त्यांना? अहो आमचं प्रेम आहे त्यांच्यावर। त्यांच्या मनात एखादी गोष्ट यायच्या आधी आम्हाला कळलेली असते की ह्यांच्या मनात आता काय येणार आहे। अहो मग कळतं तर एवढा सगळा उपद्व्याप करायची काय गरज होती? कसं असते हे बघा, एखादा माणूस मनोभावे देवाची पूजा करतोय का, त्याला माहित असतेच की देव काय प्रसन्न होऊन समोर येणार नाही वा, पण तो काय पूजा करायचं थांबतोय काय? नाही, तो पूजा करतच राहतोय। आशा सोडायची नसते माणसानं। बरोबर आहे, प्रयत्नांती परमेश्वर। प्रयत्नांती परमेश्वर नव्ह, प्रयत्नांती मास्तरीन बाई। एवढा एकमेव कार्यक्रम आहे आमच्या आयुष्याचा। आणि हे काय लगेच त्यांनी आमच्याकडे बघून हसावं, सगळं माफ करून टाकावं आणि आमच्या संग बोलायला सुरुवात करावी म्हणताना करत नाही। आमच्या आज जी गोष्ट आम्हाला खात्या का नाही ती फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आम्हाला, बस। काय सांगावं, इथनं पुढे त्या कवा बोलणार बी नाहीत आमच्या संग, माफ करणार बी नाहीत। पण म्हणताना मी काय माझे प्रयत्न सोडणार नाही, मी प्रयत्न करतच राहणार। आमच्या दोघातला मेन फरक काय माहिती आहे का? मेन फरक आमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यासने आमच्या विषयी तसं काही वाटत नाही, म्हणजे त्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत। नाही, तो शब्द देऊन ठेवलाय तुम्ही थोरल्या सरकारांना। नाही असं नाही, ते बी त्यावेळी बरोबरच होतो। आमच्या आई साहेबांवर विश्वास होता म्हणताना शब्द दिला, आणि विश्वास आहे आणि असणार इथनं पुढे। बरं भाऊजी, मला सांगा तुम्ही नेमका काय शब्द दिलाय त्यांना? म्हणजे काय कसं झालं ते? काय नव्ह, ते सगळं झालं की नाही। त्या दिवशी मास्तरीनबाई गेल्या, त्याच्यानंतर माझं आणि आई साहेबांचं बोलणं झालं, तेव्हा आई साहेबांनी सगळं मला समजून सांगितलं की बाबा त्यांनी हे असं का केलं। तोच सगळा विषय, म्हणजे त्यांची पण भीती त्यांच्या जागी बरोबर आहे। आमच्या आई साहेबांना जे वाटतंय ना त्यांच्या जागी बरोबर आहे, कारण मास्तरीनबाई वागल्याच तसं नाही वागायला पाहिजे होतं मास्तरीनबाईंनी। त्यावेळी त्यांनी मग आमच्याकडनं शब्द घेतला, म्हणल्या वचन द्या की आमच्या परवानगीशिवाय तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही। बरं तुम्ही शांत व्हा आधी आणि बसा, बरं बसा बसा। मला सांगा, तुम्ही हा शब्द दिला ना त्यांना? म्हणजे असं काय विचारायला मला कळलं नाही। अहो म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही असाच शब्द दिला ना तुम्ही? हा, म्हणजे अक्षराला भेटणार नाही किंवा मास्तरीनबाईला भेटणार नाही असं काही नाही ना? बायकोच ना? वकिलावानी तुम्ही आता काय खोदून खोदून विचारायला लागलाय? एक्झॅक्टली, तुम्ही जर बायकोला भेटणार नाही असाच शब्द दिला असेल ना तर मग सोपं आहे काम। म्हणजे नका भेटू तुमच्या बायकोला। अहो अक्षराला तर भेटू शकता ना? हा, दोघी काही वेगळे तुय? एक्झॅक्टली, का नसू शकतात? तसंही त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीच आहे, वेगळ्या कुठल्या तरी नात्याने तर भेटूच शकता ना? वेगळ्या नात्याने म्हणजे? वेगळ्या नात्याने म्हणजे ते मला आता काय सांगता येणार नाही, पण तुम्ही अशी काहीतरी युक्ती लढवा की तुम्ही वहिनींना पण भेटाल आणि थोरल्या सरकारांचा शब्दही मोडणार नाही। बायकोला आणि कसल्या वेगळ्या नात्याने भेटणार? काय तर उगाच इशारा करू नका तुम्ही वहिनी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।